निर्दयी बापाने केलेल्या कृत्य समोर आल्यानंतर सोलापूर हळहळलं. एका बापाने पोटच्या 7 ते 8 वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिला घराशेजारच्याच खड्ड्यात पुरले. ते दिसू नये म्हणून त्याच्यावर व्यवस्थित माती टाकली, पण प्रकरणाची व्याजता झाली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. एका अल्पवयीन मुलीचा बापाने खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी घराजवळील एका खड्ड्यात तो पुरला. ही धक्कादायक घटना आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील. नेमकं काय घडलं? शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 11:30 वाजल्याच्या सुमारास पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील वय 42 राहणार तालुका कुसूर दक्षिण सोलापूर यांना सर्वात आधी या घटनेची माहिती मिळाली. ओगसिद्ध कोठे याने त्याच्या 7 ते 8 वर्षीय मुलीची हत्या केली आहे आणि तिला पुरले आहे असे कळल्यावर पाटील रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले. तेथे सरपंच रेवणसिद्ध कोठे यांचे पती मनोहर नरोटे, मधुरा खांडेकर हजर होते. त्यानंतर ते ओगसिद्धी कोठे यांच्या घरी गेले. तिथे पत्र्याच्या घरासमोरील बांधकाम करण्यासाठी खाणलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली. त्यावेळी खोदकाम करून मातीने झाकलेले दिसून आले. त्यामुळे तक्रारदार पाटील आणि मनोहर नरोटे असे दोघांनी मिळून मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुलानी यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर काही वेळाने मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कोठे यांच्या वस्तीवर आले. त्यानंतर दुपारी नायब तहसीलदार मंद्रुप जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी भंडार कवठे ऋषभ कांबळे, 2 पंच, गाव कामगार तलाठी कुसूर व कोतवाल फोटोग्राफर, पोलीस स्टाफ व पोलीस तपासणी वाहन असे घटनास्थळावर आले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून नायब तहसीलदार मंद्रुप यांनी वैद्यकीय अधिकारी व पंच यांच्या समक्ष व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करून कुसूर गावातील सरपंच यांचे पती व इतर 3 जण यांच्या मदतीने खोदकाम केले. त्यावेळी 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. तिच्या अंगावर हलका पाऊस झाल्यामुळे माती चिकटलेली होती. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.